My dear friends, Namaste please. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator and college teacher. फ्रेंड्स, आपण या यूट्यूब चॅनलवरती इयत्ता 12वीचा महाराष्ट्र राज्य मंडळाचा पूर्ण अभ्यासक्रम स्टडी करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द व्हेरी फर्स्ट पोएम फ्रॉम आवर कोर्स बुक, that is 2.1 Song of the Open Road. Before telling you in short about the poem, let me request you, अगर अब तक आपने मेरा ये चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज सब्सक्राइब द चॅनल, कारण या चॅनलवरती आपण 12वीचा पूर्ण कोर्स हा कव्हर करत आहोत आणि तुमचे कोणी मित्रमंडळी, वेल विशर्स, टाउनमेट्स जर असेल आणि जे इयत्ता 12वीला असेल तर डोंट फॉरगेट टू शेअर द सेम टू देम, बिकॉज इट इज गोइंग टू प्रूव्ह अ व्हेरी युजफुल टू देम फॉर देअर स्टडी. पूर्ण सिलेबस आपण इथे कव्हर करत आहोत. सो सॉन्ग ऑफ द ओपन रोड. वॉल्ट व्हिटमॅन जो आहे, ही इज अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट अँड व्हेरी इन्फ्लुएन्शियल पर्सन. फार प्रभावशाली असं ते व्यक्तिमत्व आहे. अँड ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फादर ऑफ फ्री व्हर्स. फ्री व्हर्सचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. फ्री व्हर्स दॅट इज मुक्त छंद, कशामध्ये कोणत्याही बंधनात न अडकता ज्या भावना आहेत, ज्या इमोशन्स आहेत आपल्या, ते व्यक्त करणं काव्याच्या रूपात, दॅट इज फ्री व्हर्स. So Walt Whitman is called as the father of free verse. Song of the Open Road is very short poem, but excellent poem. Excellent. Actually road जो आहे that is the open road. It is not closed road. तो बंदिस्त रस्ता नाही आहे. Actually road is here a metaphor about our life. आपलं जे लाईफ आहे मुक्त आहे, आपण फ्री आहोत. फुल फ्रीडम इज देअर. अँड सो सॉन्ग, गीत खुशी के गाये जा, या पद्धतीनं मुक्त असं गाणं वॉल्ट व्हिटमॅननं या काव्याच्या रूपात तुमच्या आमच्या पुढे ठेवलेलं आहे आणि मेसेज दिलेला आहे. अँड दॅट मेसेज इज वी मस्ट हॅव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, वी मस्ट हॅव सेल्फ कॉन्फिडन्स, वी मस्ट बी चिअरफुल अबाउट आवर लाईफ. कारण हे लाईफ दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ज्या आहे तो जहां आहे. आणि जीवन कसं आहे तर जसं पाहिलं तसं आहे. परंतु यामध्ये काय तर वी मस्ट हैव कॉन्फिडेंस ऑन आवर सेल्व्स. हमें अपने आप पर भरोसा होना चाहिए. एंड दैट कॉन्फिडेंस मैटर्स. दैट कॉन्फिडेंस लीड्स अस टुवर्ड्स विक्ट्री, टुवर्ड्स सक्सेसफुल लाईफ. आणि वॉल्ट व्हिटमॅननं ते अत्यंत व्यवस्थित या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही बिलीव्स ऑन हिज वर्क, ऑन हिज ॲक्शन. कामामध्ये राम, वर्क इज वर्शिप, काम हीच पूजा आहे असं त्याचं मत आहे. आणि तो म्हणतोय की आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम चिअरफुल अँड आय एम गोईंग टू स्टार्ट माय जर्नी ऑन द ओपन रोड. ओपन युनिवर्स इज देअर. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वॉल्ट व्हिटमॅननं या काव्यात दिली. वॉल्ट व्हिटमॅनचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की ही बिलॉंग्स टू BPL कॅटेगरी, बिलो पॉवर्टी लाईन. बरेच लोक व्हिम्पर करत असतात, आय बिलॉंग टू ऑर्डिनरी फॅमिली, आय बिलॉंग टू रुरल एरिया, आय बिलॉंग टू स्लम एरिया, आय बिलॉंग टू BPL कॅटेगरी, वी डोंट हॅव टू मच मनी, आमच्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही, हे नाही, व्हिम्पर करत असतात. परंतु अशा लोकांसाठी वॉल्ट व्हिटमॅनचं जीवन इट सेल्फ इज अ लेसन. तीच एक शिकवण आहे. ही व्हिम्पर्स नो मोर, ही पोस्टपोन्स नो मोर, पुढं काही ढकलत नाही. अँड ही नीड्स नो मोर. त्यांनी फक्त एकच या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, ग्रेटफुल. आणि दॅट ग्रेटफुलनेस इज अबाउट मदर अर्थ. मदर अर्थ, ही सेज मदर अर्थ इज सफिशियंट फॉर माय नीड्स. माझी जी माता आहे, धरणी माता, ती माझ्या सर्व गरजा भागविण्यासाठी पुरेशी आहे. रोटी, कपडा और मकान, food, cloth and shelter can be fulfilled by the mother earth. आणि म्हणून ते मदर अर्थ विषयीच फक्त त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतात आणि म्हणतात आय नीड नो एनी अदर गुड फॉर्च्यून बिकॉज आय माय सेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. अरे मला चांगल्या दैवाची गरज काय, मीच एक चांगलं दैव आहे, मला दुसऱ्या आशीर्वादाची गरजच नाही असं ते म्हणतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा मेसेज त्यांनी या कवितेतनं दिलेला आहे, तो असा की जी रिअल विजडम आहे. कारण टू हॅव नॉलेज इज वन थिंग, बट टू इम्प्लिमेंट दॅट नॉलेज इन आवर रिअल लाईफ इज अदर थिंग. आणि ते इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज जे आहे
that is wisdom, शहाणपण. And that wisdom is neither taught in schools nor in universities. शाळांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये ते शहाणपण शिकवल्या जात नाही. ते खुल्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं, जगायला मिळतं. अँड दॅट विजडम मॅटर्स. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा वॉल्ट व्हिटमॅनने या कवितेमध्ये सांगितलेला आहे की ओनली IQ, इंटेलिजंट कोशंट, फक्त बुद्ध्यांकच महत्त्वाचा नाही. यहाँ का जो रिश्ता होता है दिल से दिल तक, दिस रिलेशन मॅटर्स, दिस इमोशनल कोशंट मॅटर्स. आणि म्हणून ते म्हणतात आय रिमेंबर डिलिशियस बर्डन्स. बर्डन आहे, ओझं आहे, बट हाऊ इज दॅट बर्डन? नॉट टेन्शनफुल, बट दॅट इज डिलिशियस. स्वादिष्ट आहे, मधुर आहे. अँड अगेन ही सेज आय रिमेंबर दोज मेन अँड विमेन. मला ते आठवतात, जी माणसं माझ्या जीवनाच्या रस्त्यावरती मला भेटून गेलेली आहेत ती मला आजही जीवनाच्या सायंकाळी आठवतात. हा ड्रॅमॅटिक मोनोलॉग आहे, हे एक स्वगत आहे. स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणं. या पद्धतीनं या कवितेमध्ये वॉल्ट व्हिटमॅनने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अँड वी आर गोइंग टू सी अबाउट वॉल्ट व्हिटमॅन्स व्हेरी शॉर्ट इन्फॉर्मेशन as well as the poem in details with the help of text, that is PowerPoint presentation. फ्रेंड्स, आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व टायटल्स दिलेले आहेत मी, युनिट वाईज, लेसन वाईज, आणि त्याच्या लिंक्स पण दिलेल्या आहेत. प्रचंड कष्टाने हे व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत आणतो आहे. मी विनंती करतोय तुम्हाला की जसा एक धडा एकदा वाचल्यानंतर काम भागत नाही, तसंच एक व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर काम भागणार नाही. सी इट, वॉच इट अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन. रिपिटिशन is one of the ways to acquire mastery. So let's get started. So my dear friends, 2.1 Song of the Open Road is our first poem from our course book and is written by Walt Whitman 1819 to 1892, and this is the photo of Walt Whitman. And who was this Walt Whitman? Was an American poet, essayist and journalist. So American poet, kavi, essayist and journalist. Essayist, that is nibandhakar. A person who writes essays is called as essayist. And journalist, that is a person who writes for newspaper. Patrakar, वृत्तपत्रांसाठी जो लिहितो तो पत्रकार. So Walt Whitman is not just a poet but also essayist and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon. He is not ordinary poet, but he is influential poets. Influential, that is commanding, प्रभावशाली कवी आहे. In the American canon, canon means सिद्धांत, सर्वसामान्य तत्व. You can say from the American community, he is influential poets and he is often called the father of free verse. Free verse, मुक्त छंदाचा तो father आहे, founder आहे. Free verse is one of the types in poetry. He grew up in Huntington in a family with difficult economic status. घरची परिस्थिती हलाखीची आहे. Difficult economic status. You can say BPL, below poverty line, दारिद्र्य रेषेच्या खाली. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. त्यांचं Leaves of Grass हे मेजर वर्क आहे आणि 1855 ला ते पब्लिश झालेलं आहे. Now see, his Oh Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. त्यांचं जे पॉप्युलर पोएम जी आहे that is Oh Captain, My Captain, and it has been written after the departure of Abraham Lincoln. Who was Abraham Lincoln? Yes, the late president of United States of America. अमेरिकेचे माजी दिवंगत राष्ट्राध्यक्ष एब्राहम लिंकन, आगळे वेगळे राष्ट्राध्यक्ष. वाईडली पॉप्युलर अशी ही पोएम आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड. Song of the open road. How is the road? Road is open, road is free, full freedom is there. आणि त्या मुक्त रस्त्याचं, मुक्त वाटेचं
हे सॉन्ग आहे, हे गीत आहे, मधुर गीत आहे. फ्रॉम लिव्स ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड. हे एक ब्लेंड आहे, मिक्सिंग आहे. कशाचे? सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस दॅट इज स्वजाणीव. माणसाला स्वजाणीव व्हायला पाहिजेत. अँड सो दॅट इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस. फ्री will, desire, इच्छा. How is the will? Free and tenderness of heart. Tenderness of heart. आणि हृदयाचं टेंडरनेस, मधुरता ती आहे. So three things have been blended there. Self-awareness is there, then free will is there, and tenderness of heart is there. म्हणजे स्वजाणीव म्हणजे बुद्धीचं, ब्रेनचंही काम आहे. Will, that is confidence, that is about the career, okay, and tenderness of heart. तो कुछ इमोशन का भी सवाल वहां पे है. तो बस इन तीन बातों का ख्याल रखते हुए सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ये पोएम वॉल्ट व्हिटमॅन ने लिखी हुई है. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन. पोएटचं रिअलायझेशन जे आहे, ती रिअलायझेशन यातून दिसते. कोणती? दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम. So the journey of life, how is the journey of life? There you will get the test of wisdom, which is not tested in any school or university. मुक्त रस्त्यावरती जी विजडम लागते, जे शहाणपण लागतं, ते शहाणपण which is not tested neither in any school nor in university. जो कि कोई स्कूल में पढ़ाया नहीं जाता, यूनिवर्सिटी में टेस्ट नहीं किया जाता. ओ विजडम, oh talent, oh intelligence, you will realize there on the journey of life. So खुल्या मैदानातील यश ते आहेत. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. So that wisdom is tested neither in school nor in university, but it will tested on the journey of life. A road is something everyone uses. रस्ता प्रत्येक व्यक्ती वापरतो, whether rich or poor. And it forces all levels of people to associate it with one another. सभी को वही रास्ते से चलना होता है. अगर आपको औरंगाबाद से मुंबई जाना हो बाय रोड, तो द रोड विच द CM and PM will use, we will also use the same road. Okay? The road signifies mobility. रस्ता हे कशाचा संकेत आहे? It is not static. But this road signifies mobility. Mobility, that is the ability to move. गतिशीलतेचं ते चिन्ह आहे. One can take the road as a point to start over towards something new. कुछ नई जगह पहुंचने के लिए हमको वहाँ रोड पे स्टार्ट करना पड़ता है, जर्नी स्टार्ट करना पड़ता है. Whitman talks about the people and places. And this poet, Whitman, he not only talks about people but also talk about places. लोगों के बारे में भी और ठिकानों के बारे में भी वो बोलते हैं. He argue that is dispute, भांडने, against staying in one place. He doesn't like stagnant life, to stay at one place for too long. ज्यादा देर तक एक जगह नहीं रहते हो, अर्ग्यू करते हैं उसके खिलाफ. Although the hospitality may be true, there may be hospitality, that is reception. आदरातिथ्य जरी असेल एखाद्या ठिकाणी, लेकिन ज्यादा वक्त रुकना उन्हें अच्छा नहीं लगता है. So my dear friends, Song of the Open Road is our first poem from our course book, that is Yug Bharati. Actually, this road is not a road, but this is a life. And according to Walt Whitman, our life is open life. It is not closed life. And the song of that our open life, the song of that our free life, मुक्त जीवनाचं ते गीत आहे. And that song is very sweet song, very happy song. So here is the poem, and this poem is of course in free verse. It may be because Walt Whitman is called as the father of free verse. मुक्त छंदाचं पालकत्व वॉल्ट व्हिटमॅन कडे जातं. And so this poem is in free verse.
कोणते नियम वगैरे नाहीत, मुक्त आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. अ फ्यूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन. A food that is, you can say, in preparation or progress. In preparation or progress, पुढे जातोय तो. But how? Light hearted. His heart, उसका जो दिल है, हृदय, that is light heart, हल्का है. It is not burdened. It is not heavy heart, but it is light heart. खुला खुला है. I take to the open road. And he starts his journey on the open road. Healthy, free, the world before me. He is very confident and very optimistic, very positive. फारच सकारात्मक आहे. ते म्हणतात, I am healthy, I am healthy, I am free. Healthy, तंदुरुस्त आहे, आरोग्यवर्धक. फ्री, नॉट कन्फाइंड, पारतंत्र्यात नाही, स्वतंत्र आहे. And the world before me. I am going to start my journey in this world. But how am I? I am not only healthy, but also free. The long brown path before me, leading wherever I choose. And there is the path that is road, street, rasta hai. And how is the street? Long. It is not short. So, लंबी जिंदगी है. Brown, colorful path is there before me, leading, and that road, that path is leading me, घेऊन जात आहे. Where? Wherever I choose, wherever I want to go, wherever I desire, wherever I wish. जिथे मला जायचं आहे, तिथे तो रस्ता मला घेऊन जात आहे. म्हणजे निर्बंध नाही, नो रिस्ट्रिक्शन्स आर देअर. ही इज लिव्हिंग अ कंप्लीट फ्री लाईफ. Henceforth, I ask not good fortune. Henceforth, that is, यापुढे, hereafter, I ask no good fortune. आणि म्हणून मला काही गुड फॉर्च्यून नको आहेत. मला काही कुणाला, दैवाला माझ्यावरती प्रसन्न करून घ्यायचं नाहीत. आय डोंट नीड एनी अदर ब्लेसिंग्स. आय डोंट नीड एनी अदर गुड फॉर्च्यून. व्हाय? आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. अरे मीच गुड फॉर्च्यून आहे, मीच ब्लेसिंग आहे. सो ही बिलीव्स कम्प्लिटली ऑन हिज वर्क, ऑन हिज वे ऑफ लाईफ. प्रचंड श्रद्धा आहे कर्तृत्वावरती, ऑन हिज डुईंग्स, ऑन हिज ऍक्शन्स. अँड सो वॉल्ट व्हिटमॅन सेज, आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. आपण म्हणतो माझं दैव चांगलं नाही, दैव चांगलं नाही. बट व्हिटमॅन सेज, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. मी स्वतःच गुड फॉर्च्यून आहे. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर. आणि तो म्हणतो की यापुढे आय व्हिम्पर. व्हिम्पर मीन्स अ लो feeble sound expressive of fear or pain. रडका आवाज, कुरबुर. तो म्हणतो की आय व्हिम्पर नो मोर. मी काही कुरबुर करत नाहीत. पोस्टपोन नो मोर. पुढेही काही ढकलत नाहीत. नीड नथिंग. वा, व्हेरी नाईस, एक्सलंट. कम्प्लिटली ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड, कम्प्लिटली पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. त्यातनं कॉन्फिडन्स दिसतोय, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन दिसतो आहे. आणि ही बिलीव्स ऑन हिज ऍक्शन्स. कर्तृत्वावरती विश्वास आहे. नाहीतर आपण काय करत असतो? व्हिम्पर करत असतो. वी व्हिम्पर दॅट ऑल थिंग्स आर हॅपनिंग इन केस ऑफ मी, ऑल आर अगेन्स्ट मी. आय डू व्हेरी गुड बट दे डोंट अंडरस्टँड मी. ते समजून घेत नाही. माय फॅमिली मेंबर्स आर लाईक दिस, माय फ्रेंड्स आर लाईक दिस, माय रिलेटिव्स आर लाईक दिस, अँड सो अँड सो अँड सो. बट विटमॅन सेज, आय व्हिम्पर नो मोर, आय पोस्टपोन नो मोर. मी पोस्टपोन, पुढेही काही ढकलत नाही. इफ आय डिसाइड टू डू इट टुडे, आय डू इट. आय डोंट पोस्टपोन इट. अँड आय नीड नथिंग. मला कशाची गरज नाही. इथे गर्व नाही. दिस इज नॉट एक्स्ट्रा फ्राईट, बट ही बिलीव्स ऑन हिज वर्क्स, ऑन हिमसेल्फ. अँड सो विटमॅन सेज, आय व्हिम्पर नो मोर, आय पोस्टपोन नो मोर, आय नीड नथिंग. वाह, wonderful. Strong and content, I travel the open road.
प्रचंड आत्मविश्वासानं विटमॅनजी येथे म्हणत आहेत, आय एम स्ट्रॉंग, आय एम पॉवरफुल and content. I am not only strong but also content. Content, that is samagri, dharana shakti. I travel the open road. I start my journey on the open road. मुक्त रस्त्यावर मी माझा प्रवास सुरू केला आहे. रस्ता इथे सिम्बॉल आहेत, मेटाफर आहेत. रस्त्यावरचा म्हणजे जीवनाचा प्रवास त्यांनी सुरू केला आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. मदर अर्थ. And how is this Mother Earth? That is sufficient. Why is it sufficient? Because Earth gives us everything. Roti, kapda or makan. Roti, that is bread. Kapda, that is cloth. Makan, that is shelter. So, bread, cloth and shelter are given to us by the earth. So, the earth, that is sufficient. I do not want the constellations any nearer. तो म्हणतो की जी पृथ्वी आहे ती सफिशियंट आहे आणि मला कॉन्स्टेलेशन्स अँड इमेज असोसिएटेड विथ अ ग्रुप ऑफ स्टार्स, नक्षत्र मंडळ. या नक्षत्र मंडळ माझ्या जवळ येण्याची गरज नाही. म्हणजे ते दैव, ते ग्रह मला अनुकूल करून घेण्याची गरज नाही. व्हाय? बिकॉज द अर्थ, माय मदर अर्थ इज सफिशियंट. वाह, बढिया, बहुत बढ़िया. आई नो दे आर वेरी वेल वेयर दे आर. मुझे पता है कि वो जहां भी है, कॉन्स्टेलेशंस, स्टार्स एंड प्लॅनेट्स, दे आर वेल देयर. ओके, इट मे बी सॅटर्न, तो शनी असू द्या. वेर एव्हर ही इज गुड देयर. आय नो दे सफाईस. मला माहिती ते सफाईस करतात. बी इनफ, पुरेसे असणे. फॉर दोज हु बिलॉंग टू देम. आणि ज्यांचा स्वतःवरती विश्वास आहे त्यांना हे कॉन्स्टेलेशन सुद्धा काम करत असतात. म्हणजे वी मस्ट बी सेल्फ सफिशियंट. वी मस्ट हॅव कॉन्फिडन्स ऑन अवर वर्क. कामामध्ये राम आपण समजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यू आर स्टुडंट्स अँड हु इज युअर गॉड? युअर बुक्स. युअर बुक्स आर युअर गॉड्स अँड टू फॉलो देम, टू स्टडी देम इज युअर रिलिजन. तो तुमचा धर्म आहे. अँड इफ यू आर वॉकिंग ऑन द path, walking on the same route, you need no any other blessings. म्हणजे प्रचंड विश्वास विटमॅनचा त्यांच्यावरती आहे आणि म्हणून ते म्हणतात, आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. कॉन्स्टेलेशन जिथे आहेत तेथे ते चांगले आहेत. आय नो दे सफाईस फॉर दोज हु बिलॉंग टू देम. तो तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. तरी ते म्हणतात की नाव आय एम कॅरिंग. व्हॉट एम आय कॅरिंग? बर्डन्स. अँड हाऊ इज द बर्डन? ओल्ड बर्डन. जुनं ओझं आहे. बट हाऊ इज दॅट बर्डन? डिलिशियस, नाजूक आहेत, मधुर आहे. यू कॅन से मधुर आहे, गोड आहेत. ओके, आय कॅरी देम मेन अँड विमेन. जे बर्डन आहे म्हणजे भूतकाळात भेटलेले मेन अँड विमेन असेल, आठवणी. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. अँड आय कॅरी दोज बर्डन्स. परंतु बर्डन हे बर्डन नाहीये. दॅट इज डिलिशियस. डिलिशियस, गोड आठवणी आहेत. आणि म्हणून विटमॅनजी या ठिकाणी म्हणत आहे, आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. आय स्विअर मेक अ सॉलेम स्टेटमेंट. शपथेवर सांगणे. मी शपथ घेऊन सांगतोय, इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. त्यापासून गेट रीड ऑफ च्यापासून मुक्त असणे. देम मीन्स हू? डिलिशियस बर्डन. अँड डिलिशियस बर्डन कुणाचं आहे? मेन अँड विमेन. आणि जेथे जातो तेथे मी त्यांना घेऊन जातो. अँड इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय एम फिल्ड विथ देम. मी त्याने भरून गेलो आहेत. दॅट डिलिशियस बर्डन्स. अँड आय विल फील देम इन रिटर्न. अँड अगेन आय विल फील देम. मी पुन्हा त्यांना भरून टाकणार आहे. सो वो यहाँ पे सिर्फ IQ की बात नहीं करते, इंटेलिजेंट क्वोशंट की. तो इमोशनल क्वोशंट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. EQ जो इमोशनल क्वोशंट आहे या डिलिशियस बर्डन मधनं विटमॅनचा तो व्यक्त होतो आहे. सो हिअर द पोएम इज एक्सलंट. सेल्फ अवेअरनेस, होप, optimism, everything has been given here in this short poem by an American poet, essayist, and journalist, Walt Whitman.
So my dear friends, how is the poem? Fantastic, excellent. Real knowledge is there in the poem about our life. आपल्या जीवनाचं खरं ज्ञान दिलेलं आहे आणि मला असं वाटतंय की वर्क इज वर्शिप इज द मेसेज. सेल्फ कॉन्फिडन्स मॅटर्स इज द मेसेज गिव्हन बाय वॉल्ट व्हिटमॅन in this poem, Song of the Open Road. So त्या आपल्या जीवनातील मुक्त अशा वाटेवरती प्रवास करण्यासाठी वॉल्ट व्हिटमॅननं लिहिलेली ही कविता आपणा सर्वांना निश्चितच उपयुक्त पडेल हा विश्वास व्यक्त करतो आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपणाला सर्वांना शतशः धन्यवाद देतो. थँक्यू.